श्री स्वामी समर्थ. आपण या व्हिडिओमध्ये चंपाषष्ठीची व्रत कथा ऐकूया. पूर्वी स्वर्गलोकात मणी आणि मल्ल नावाचे 2 भाऊ राक्षस राहत होते. ते महाबली, पराक्रमी आणि अत्यंत अहंकारी होते. त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांना अनेक शक्ती प्राप्त झाल्या. त्या शक्तीच्या जोरावर ते देव, ऋषी, मानव यांना त्रास देऊ लागले. त्यांच्या अत्याचारामुळे तिन्ही लोकात अहंकार माजला. देव, ऋषी आणि मानव यांचे दुःख पाहून सर्व देवता एकत्र आल्या आणि त्यांनी भगवान शिव यांना विनंती केली, प्रभो, या राक्षसांच्या अत्याचारापासून आम्हाला वाचवा. भगवान शिवांनी त्यांच्या विनंतीला मान दिली आणि ते मल्हारी नावाने अवतरले. त्यांच्यासोबत मल्हारी माय आणि नंदी, भैरव इत्यादी गण होते. मल्हारीने मणी व मल्ल या राक्षसाविरुद्ध युद्ध केले. हे युद्ध 6 दिवस चालले. 6 दिवसांच्या या संघर्षात अखेर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीच्या दिवशी भगवान शिवाने मणी आणि मल्ल यांचा संहार केला. युद्ध संपल्यानंतर मणी राक्षसाने मृत्यूपूर्वी विनंती केली, प्रभू, माझ्या मृत्यूनंतर मला तुमच्या वेशीच्या म्हणजेच द्वाराचा रखवालदार बनवा. भगवान शिवाने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्याला मणीबैला स्वरूप दिले. आजही खंडोबाच्या मंदिरात वेशीवर मणीबैलाचे प्रतीक दिसते. राक्षसाचा नाश करून भगवान शिव खंडोबा मल्हारी मार्तंड म्हणून स्थापन झाले. त्यांच्या या पराक्रमाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी सण साजरा केला जातो. या दिवशी उपवास, पूजा, हळदीचा अभिषेक, जेजुरी यात्रा इत्यादीने भक्त भगवान खंडोबाचे स्मरण करतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.